गोविंद. नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. भगवान गोपाल कृष्ण परमात्म्यांचे चरणी साष्टांग दंडवत असो. भगवान रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असो. भगवान सच्चिदानंद रूप सद्गुणाथांचे चरणी साष्टांग दंडवत असो. भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत असो. आज चिंतनाला घेतलेला अभंग संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या 4 चरणाचा आत्मतत्व विवेक या सदरामध्ये मोडणारा, तसा बघितलं तर अप्रसिद्ध परंतु हरिपाठाच्या निमित्ताने असलेला अत्यंत प्रसिद्ध असा अभंग चिंतनाला घेतला आहे. अभंग थोडा कठीण आहे, पण त्याचं चिंतन झाल्यानंतर होणारा आत्मानंद काही वेगळा आहे. अभंगाचे शब्द याप्रमाणे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कोणाचे हे रूप देह हा कोणाचा, आत्माराम साचा सर्व जाणे. कोणाचे हे रूप देह हा कोणाचा, आत्माराम साचा सर्व जाणे. मी तू हा विचार विवेके शोधावा. मी तू हा विचार विवेके शोधावा. गोविंद हा ध्यावा याच देही. गोविंद हा घ्यावा याच देही. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा. सहस्रदळी उगवला सूर्य जैसा. सहस्रदळी उगवला सूर्य जैसा. ज्ञानदेव म्हणे नयनातील रूप. ज्ञानदेव म्हणे नयनातील रूप. या नावे चितपद तुम्ही जाणा. या नाव चितपद तुम्ही जाणा. कोणाचे हे रूप देह हा कोणाचा, आत्माराम साचा सर्व जाणे. हरिपाठाचे अभंग 27. 28व्या अभंगामध्ये आळंदीचं वर्णन केलं आहे. त्याच्यामध्ये नित्य इंद्रायणी तिथे बसून हरिपाठ करून ज्ञानेश्वर महाराज सांगितलं. आणि त्याच्यानंतर जो 29वा चर्चा आहे तो हा अभंग आहे. कोणाचे हे रूप देह हा कोणाचा, आत्माराम साचा सर्व जाणे. एका गोष्टीचं चिंतन फार करण्याची गरज आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्हाला मानवीय देह मिळाला, तुम्ही चिंतन करत आहात, तुम्ही प्रवचन करत आहात, तुम्ही विचारवंत आहात, तुम्ही सामान्य आहात, तुम्ही असामान्य आहात, तुम्ही कोणत्या पोझिशनवर, कोणत्या पोस्टवर, कुठे काम करत आहात, तुम्हाला हा देह मिळाला आहे, हा सव्यंग आहे, अव्यंग आहे, तुमची बुद्धी कशी आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या गोष्टींच्या बाबत मी तुमच्याशी आज बोलणार आहे. काहीतरी वेगळं तुम्हाला सांगायचं आहे. खरोखर प्रत्येकाला प्राप्त होणारा जो देह आहे, मला मनुष्य म्हणून मिळाला आहे. एखाद्याच्या देहात एक वैशिष्ट्य असतं. कोणी गायक आहे, कोणी वादक आहे, कोणी ज्ञानी आहे, कोणी पंडित आहे, कोणी सामान्य आहे, कोणी कुशल कारागीर आहे, तर कोणी एखादी चिमणी आहे, ही सोचीमध्ये आणि गवताची काडी घेऊन येते आणि गवताच्या काड्या एकमेकांमध्ये गुंफून हात नसताना घरटं बांधते. कोणी एखादा बैल आहे की जो फक्त नजरेने मालकाकडे पाहतो, बोलू शकत नाही, पण मालकाची सगळी कामं करतो. कोणी एखादं श्वान आहे, कुत्र आहे दारामध्ये बसलेलं, पण त्याला हाक मारल्यानंतर तो मालकाच्या मनाप्रमाणे वागतो. तुम्हाला कोणत्या प्रकारचा देह मिळाला आहे, तो का मिळाला आहे, त्याच्यात नेमकं तुमची गती काय आहे आणि त्या देहाच्या माध्यमातून तुम्हाला काय साधायचं आहे, या सगळ्या गोष्टी ह्या पूर्वंपार तुमच्या सुकृताप्रमाणे जोडल्या गेलेल्या आहेत. त्याच्याशी तुमचा संबंध आपल्या मनाने काहीही नाही किंवा आपण काही केलेल्या कर्तव्यातून कर्मातून नाही. हा परमात्मा जो आहे, जो आत्माराम म्हणजे सर्वांच्या देहामध्ये असलेला जो आत्मा, एक हरी आत्मा जीव शिवसम, तो आत्मा या सगळ्या गोष्टी जाणतो. आणि तो आत्मा जो आहे त्याचे जे स्वरूप आहे, तो भगवान परमात्मा, तो भगवान परमात्म्याला संतांना माहिती आहे की हा कुठनं आला. आज माझ्यासमोर उभे आहात, बसलेले आहात, तुम्ही मला ऐकत आहात, तुम्ही कुठनं आलात, तुमची परंपरा काय आहे, आज तुमचं काहीतरी एक नाव आहे. एखाद्याला एखाद्या नाव होतं, एखादा रामचंद्र आहे, एखादा तुकाराम आहे, एखादा गंगाराम आहे, एखादी स्त्री आहे, ती हे नाव ही माझ्यासमोर येते. पण ती माझ्यासमोर आल्यानंतर ती कोण आहे ही गोष्ट मला बरोबर कळते. त्यावेळेला मी जरी तिचं नाव त्या स्त्रीच्या नावाने, हे गंगाबाई म्हणून हाक मारले, गंगाराम म्हणून हाक मारले, तरी ते या देहाला कोणीतरी दिलेलं ते नाव आहे. परंतु याचा प्रवास कसा झाला, हा मूळ कोण आहे,
आणि हा कुठून इथपर्यंत आला, त्याला हे रूप कोणी दिलं आणि कसं मिळालं? मानवीय रूप मिळालं असेल, प्राणी मात्रांचं रूप मिळालं असेल. कितीतरी संतांनी एखाद्या प्राण्याला पण खूप जवळ केलं आणि प्रेमाने जवळ केलं, डोक्यावर हात फिरवलाय. अरे तुला प्रारब्ध कर्मयोग म्हणून तुला हा देह मिळाला, श्वानाचा मिळाला, सुकराचा मिळाला, एखाद्या मांजराचा मिळाला, गाईचा मिळाला, बैलाचा मिळाला, एखाद्या सिंहाचा, वाघाचा मिळाला, एखाद्या सर्पाचा मिळाला. हे सगळं आमच्या दृष्टिकोनातून पृथक पृथक, याची कॅटेगरी वेगळी, त्याची कॅटेगरी वेगळी. हा सात्विक आहे, राजस, हा तामस आहे, हा डेंजरस आहे, हा चांगला आहे, हा प्रेमळ आहे. परंतु जो आत्माराम परमात्मा आहे, त्या परमात्म्याला पूर्णपणे ज्ञात आहे की आज जो देह धारण करून समोर आलेला आहे तो मूळ कोण आहे. एखादा कसलेला नट अभिनय करतो ना, त्यावेळेला तो इतका सुंदर अभिनय करतो, तो लहान मुलाचे रूप घेतो, मोठ्या माणसाचं रूप घेतो, काही काही वृद्धाचं पण रूप घेतो. पांढऱ्या मिशा असतात, पांढऱ्या भोवया होतात, चेहऱ्यावरती सुरकुत्या पाडलेल्या असतात, पण तो तरुण असतो 20-22 वर्षाचा. हे सगळं आहे, पण तो कोण आहे हे आम्हाला कळत नाही. तो रोल करतोय तेवढं फक्त आम्हाला कळतं की तो आहे, आम्ही त्या नावाने आम्ही ओळखतो. परंतु त्याचा रोल काय चालला आहे आणि तो रोल व्यवस्थित करत आहे का नाही, तुम्ही काय करत आहात, हे त्या भगवंताला पूर्णपणे ज्ञात आहे. मग भगवंत काय करतो, संतांच्या माध्यमातून किंवा भगवंत हा सद्गुरूंच्या माध्यमातून प्रत्येक वेळा त्याला सावध करत असतो आणि त्याला योग्य मार्गावरती, योग्य दिशेने, योग्य ट्रॅकवर आणण्यासाठी प्रयत्न करत असतात की मागच्या किल्मिशांच्या जाळ्यामधून तुम्ही बाकी जाळं कमी करा आणि मुख्य तत्वामध्ये तुम्ही या, मुख्य तत्वात तुम्ही या, मुख्य प्रवाहात तुम्ही या आणि प्रत्येकाचा अधिकार आहे भगवंताकडे जाण्याचा. या 27 अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी मनाला, आपल्या आत्म्याला आणि आत्मतत्वाला बोध केला आहे. हा कळाल्यानंतरचा हा अभंग आहे की तुम्ही हे हरिपाठ करता, हे उपकार आहे तुमचे स्वतःवरती केलेले. रोज हरिपाठ केला पाहिजे. हरिपाठ पाठ होत नाही म्हणण्या इतकं दुर्दैव कोणतं नाही. आज मला सवड झाली नाही, वेळ झाला नाही म्हणण्या इतका खरोखर हा कुठला योग आहे समजत नाही. आपल्याला जे भगवंताने दिलेलं आहे ते त्या पद्धतीने केलं पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की साखर भात करायला एखाद्या बाईने घेतला आणि साखर भातामध्ये शिजताच त्यांनी साखर टाकली. भाताला जर कढी नीट शिजली नाही तर ती कढी भात तसाच राहतो, गोडी येते, पण दाताखाली कणी येते, न्यूनता येते. मग त्याला कुठं टाकायची, साखर केव्हा टाकायची, साखरेच्या पाकात त्याला केव्हा शिजू द्यायचं, हे सगळ्याचं गणित आहे. त्याचं आयुष्याचं पण गणित आहे, कुठपर्यंत आनंद घ्यायचा. पण एकदा तरी हे कळलं पाहिजे की या आयुष्याच्या गणितामध्ये माझ्या स्वरूपामध्ये आतमध्ये जो कोणी आहे, क्षेत्रज्ञ क्षर एवच, आतमध्ये असलेल्या क्षेत्रात म्हणजे देहामध्ये जो आहे तो आत्मा आणि हा परमात्मा दोन्ही एकच आहे. एक परमात्मा मला दिसत नाही, आत्माही मला दिसत नाही. परमात्मा दिसत नाही कारण साधना कमी पडते आणि आत्मा दिसत नाही कारण अभ्यास नाही. ज्या वेळेला आत्मतत्व बघण्याचा अभ्यास होतो तर तो अभ्यासच माणसाला खूप पुढे घेऊन जातो. ही अभ्यासाची अत्यंत आवश्यकता आहे. तर महाराज आम्हाला ह्या आत्मनिर्पण स्वरूपामध्ये पहिल्यांदा सांगतो की कोणाचे हे रूप, अरे हा देह जो घेऊन आला, आज माझ्याकडे बघितल्यानंतर एक मला विशिष्ट आकार आहे. मला पाठीमागनं बघितलं तरीही ओळखतात की महाराज चाललेत. समोरनं बघितलं तर चेहऱ्यानं ओळखू शकतो. एखाद्या साईडने बघितलं तरी एखाद्या फोटोत अरे हे नेमके महाराज असले पाहिजेत. म्हणजे याला काहीतरी रूप आहे, काहीतरी आकार आहे, काहीतरी स्वरूप आहे. तर हा देह कोणाचा आहे हे आपल्याला देहाच्या बाबतीत अनुभवाने कळतं की हे महाराज आहेत, ही व्यक्ती आहे. मग हा देह जर आपल्याला स्वरूपातून कळतं, मग आत्मारामाच्या स्वरूपामध्ये त्याला काय कळणार नाही. आपण फक्त बाह्य देह पाहतो, पण आतलं स्वरूप जे आहे हे सर्वच्या सर्व तो कुठून आला, कुठपर्यंत आला, काय प्रवास केला, संतांना कळतं. जसं स्वामी विवेकानंदांना म्हणजे नरेंद्रला पहिल्यांदा रामकृष्ण परमहंसांनी पाहिलं त्यावेळेला ते उठून उभे राहिले, डोळ्यात पाणी आलं, धावत गेले, मिठी मारली, अरे किती दिवस तुझी वाट पाहतोय, तू कुठे होतास. आणि त्यावेळेला तरुण असलेले नरेंद्र, हे जवानीमध्ये मस्त असलेले नरेंद्र पुढे आले आणि आल्यानंतर त्यांना कळे ना की हा साधू वेडा आपल्याला मिठी का मारतोय. एखाद्या संत आपल्याला ओळखीची खूण सांगतात, ओळखल्या तर सांगतात, आपल्याबद्दल जुन्या काही गोष्टी सांगू शकतात, काही जुन्या गोष्टी बोलतात, आपल्या गोष्टी ज्या आपण एकांतात गपचूप केल्या त्याही त्यांना कळतात. ते आपण बाह्य स्वरूपाकडे बघतो त्यांच्या, पण
त्याहीपेक्षा बघत असतात की मागच्या जन्मात तू काय केलं होतंस, त्याच्या मागच्या जन्मात तू काय केलं होतं, त्या मागच्या जन्मात तू काय केलं होतंस आणि आता तू काय करतो आणि ह्याचं परिणाम पुढं काय होणार आहे. जसं अभ्यास करण्याच्या टेक्निकवरनं किंवा पद्धतीवरून आपल्याला आई सांगते तू पास होशील का होणार नाहीस, मग सद्गुरू माऊली काय सांगणार नाही. हीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराज 27 अभंगांचा हरिपाठ सांगून झाल्यानंतर 29 अभंग सांगतात कोणाचे हे रूप, अरे आता काय गर्व करायचा, मी कोणीतरी वेगळा आहे. हा देह कोणाचा, हा नेमका देहाचा मालक कोण आहे सांगा. मुलं म्हणतात बाबा माझे, आई म्हणते मुलगा माझा, पत्नी म्हणते पती माझा, मित्र म्हणतो हा माझा मित्र आहे, यम म्हणतो हा माझा पाहुणा आहे, अग्निनारायण म्हणतो हे माझं भक्ष्य आहे. मग कोणाचा देह आहे हा, माझा मी कधी असणार आहे. ज्या वेळेला यम म्हणतो की हे माझा पाहुणा आहे, आणि मग यांनी पूर्वीच्या लोकांनी सगळ्यांनी सांगितलेलं आई वडील भाऊ बहीण मुलगा पत्नी पती, मग यांचं काय, मग देह नेमकं कोणाचं आहे. मग अशी सांगितल्याप्रमाणे एखादं उंदीर म्हणतो की घर माझं आहे, असं कोणाचं घर आहे हे नेमकं कोणाचं आहे. की एक क्षण असा आहे की ज्या क्षणाला अग्नी पण म्हणणार आहे की माझं भक्ष्य आहे आणि तो त्या भक्ष्याला खाऊन टाकणार आहे. आणि ज्याप्रमाणे आपण केळ्यातला गाभा खाल्ल्यानंतर ती केळ्याचं सालपट अक्षरशः लांब फेकून देतो, तसा अग्नी आपल्याला खाऊन टाकणार आहे आणि चिमूटभर राख ठेवणार आहे. मग हा देह आहे तरी कोणाचा, की ज्या देहाच्या आणि जपणुकीसाठी आणि ज्या देहासाठी आम्ही इतका प्रयत्न केला आणि आतापर्यंत देहाच्या मागे एवढं लागलो. मी आपल्याला एक प्रश्न विचारतो, बघा उत्तर देता आलं तर सगळ्यांनी चिंतन करा, की मी देहापासून वेगळा आहे हे तुम्ही पण जाणता, पण मान्य पण करता, पण तुमच्या आचरणात येत नाही. एक मनुष्य चालला होता, केळावरनं पाय घसरून पडला, रापकन आपटला, हातावरती पडला, हात मोडला. एक मनुष्य बसलाय, खूप डोकं दुखतंय, फार फार डोकं दुखतंय. एक मनुष्य कमरेची माझे हाडं फार गावातनं गेलेत, कंबर माझी फार दुखतीये. एक मनुष्य म्हणते माझ्या डोळ्यांना नीट दिसत नाहीये. एक मनुष्य सांगते की माझ्या कानाचं ऑपरेशन झालं, मला नीट ऐकायला येत नाहीये. मग त्यावेळेला तुम्ही म्हणत असताना माझा देह मोडला, मी रस्त्याने पडलो, माझा देह तुटला, माझा देह दुखतोय, डोकं म्हणजे माझा देहाला ऐकायला येत नाहीये, माझ्या देहाला दिसत नाहीये, हे शब्द वापरता का. तिथं माझा डोळा, माझा कान, माझा हात याच्यामध्ये आपण त्या अवयवाला भिन्न मानतो आणि आपण भिन्न असतो. लक्षात आलं. त्या अवयवाला भिन्न, माझं डोकं दुखतंय म्हणजे मी कोणतरी वेगळं आहे आणि त्याला वापरलं डोकं दुखतंय ते काहीतरी वेगळं आहे. माझ्या हाताला लागलंय, माझ्या हाताला थरथर होतीये, माझा हात चालत नाही, त्यावेळेला हाताला काहीतरी होतंय म्हणतो आपण, म्हणजे हात हा देहाचं स्वरूप आहे, मी कोणतरी वेगळं आहे. या सगळ्याचं चिंतन हे आपल्याला नीट करता आलं पाहिजे. आपण आयुष्यामध्ये बोलतो, शिंका आली, खोकला आला, मी गेलो, असं केलं तसं केलं, पण त्यावेळेस प्रतिबिंबित करतो आपण आपल्या देहालाच आरोपित करतो की मी आहे. मी नेमका कोण आहे हे मला कळत नाही, पण आत्मारामाला सगळं माहिती. आत्माराम म्हणजे तो सृष्टीचा विधाता, तो परमात्मा, ते सद्गुरुराज, त्यांना सगळं माहिती आहे की हा कुठून आला आणि इथं माझ्यासमोर आत्ता उभा आहे, पण तो नेमका कोण आहे, तो नेमका कोण आहे आणि तो कुठे आहे. त्या आत्मारामाला सगळं कळतं की हा आलाय कुठून आणि त्याला काय करायचं, त्याला कुठे घेऊन जायचं आहे, बरोबर त्याला ते कळतं. रेल्वेच्या अनेक रुळांचं जरी जाळं असलं तरी रेल्वेचे असे काही खटके असतात आणि त्या खटक्यांचा वापर ड्रायव्हर आणि तिथला लाईनमन करत असतो की त्यामुळे अनेक रुळावरनं पण रेल्वे जात नाही, ती त्याच रुळावरून जाते, त्या टाकावर जाते की तिला गंतव्य म्हणजे डेस्टिनेशनला ज्या जायचं आहे त्याच बाजूला ती वळते. तसं तो आत्माराम जो आहे ना, तो त्याला बरोबर त्या बाजूला वळवतो आणि घेऊन जातो. थोडं अवघड वाटेल, पण नीट समजावून घ्या की आपण काय करायला लागलेलो आहे. आपण सगळ्या गोष्टी अट्टहासाने मी माझ्यामध्ये करतोय, परंतु माझ्याकडून करून घेणार कोणतरी वेगळंच आहे. पुष्कळ आपण म्हणतो की मी इतका पाय घसला पडत होतो, पण मला कळलं, पण एक फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये मला कळलं नाही, एकदम काहीतरी घडलं आणि माझा हात खाली टेकला, थोडं हाताला खरचटलं, पण मला काही लागलं नाही. हे कसं घडलं, हे कोणी केलं. एक ॲक्सिडेंट इतका भयानक झाला की
24 चाकी ट्रक चालला होता, 30 टनी ट्रक. एक स्कूटरवाला त्याच्यावर जाऊन धडकला आणि तो ट्रकच्या डायरेक्ट खाली गेला. सगळे म्हटले तर चेंदामेंदा. स्कूटरचं तर फार वाटोळं झालं, पण तो त्या ट्रकच्या गर्दीच्या चाकाच्या गर्दीतून तो आतमध्ये जाऊन पडला होता किंवा विरुद्ध बाजूला पडला होता. स्कूटर गेली पण तो वाचला. त्याला वाचवलं कोणी? तो जो कोणी आत्मारामेनं परमात्मा तो संकटही देतोय आणि त्याच्यातून त्याला बाहेरही काढतोय. पण एखाद्या वेळेला मला असं बोलायचंच नव्हतं, मला काहीतरी वेगळं सांगायचं होतं, मला कळतच नाही की तोडून असं कसं बोललं गेलं, मी असं कसा बोललो, हे माझ्या बोलण्याची खरी इच्छाच नव्हती, मी बोलणार नव्हतो. मग आता कसा बोललास? कारण तुला अशा पद्धतीने बोलण्यासाठी कोणीतरी तुला उद्युक्त केले, टर्नआउट दिलेलं आहे, हे कळलंच पाहिजे. मी आज असा का वागतो? मग याचा अर्थ असं समजू नका, काढू नये कोणीही, की आपण आपल्या चुकांना भगवंतावर ढकलावं, आपण आपलं ओळखावं की मी कोण आहे, मी कुठे आहे, कसं आहे. हे अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये माऊलींनी सांगितलं. हे भगवंतावर ढकलू नका की मी पाप केलं, मी खोटं बोलले, देवाची इच्छा होती, मी अमुक वाप्रमाणे वागलो, ही देवाची इच्छा होती, मी त्याचा खून केला, देवाची इच्छा होती, हे नशिबात होतं माझ्या. या खोट्या विवेकात जाऊ नका. त्यासाठी सांगतात की मी तू हा विचार विवेके शोधावा. 2ऱ्या चरणामध्ये माऊलीने आम्हाला सांगितलं की मी कोण आहे, तू कोण आहेस. आपण संपूर्ण जग आहे मी आणि माझ्यामध्ये अडकले, मी माझे तू तुझे. आणि याच्यामध्ये सगळा हा जो विचार आहे ना, मी माझे तू तुझे, हा तरी अविवेकाचे विचार फार सोपा आहे. या विचारामध्ये निदान पुढं का होईना 5-25 जन्मानंतर का होईना पण कदाचित ज्ञान मिळेल. पण गंमत अशी आहे की मी आणि तू खूप वेगळा आहेस, तू परमात्मा आहेस, तू गुरु आहेस, तुम्ही काहीतरी वेगळे आहात, तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. ह्या प्रकारचे ज्या वेळेला नकारात्मक विचार अंतरंगामध्ये शिरतात, म्हणजे भगवंतालाच आपण फक्त आणि फक्त आपल्या इच्छा पूर्ण करण्याचं साधन मानतो आणि त्या दृष्टिकोनातून पाहतो, त्यावेळेला आपल्या आत्मारामाला खूप दुःख होतं, आपल्या परमात्म्याला दुःख होतं की अरे मी काय देऊ काय लागलो आणि हा मागतोय काय, हा करतोय काय. त्यापेक्षा पलीकडे जायचं आहे आणि त्यापेक्षा पलीकडे न्यायचं आहे की ज्याच्यातून त्या आपल्या जीवाला कधी पुढं मिळवायचं आहे. पण गंमत अशी आहे की आपण त्या भगवंताला कधी ओळखलंच नाही. मी माझा आहे, मी असा आहे, मी असाच आहे, मला असं लागतं, मला तसं लागतं आणि तू असा आहेस. समोर जरी देव उभारून राहिला ना तरी मनुष्य म्हणेल की सोंगाड्याने सोंग घेऊन आलेला आहे, शंकराचं सोंग छान आणलाच, कृष्णाचं सोंग छान आणलाच. देवाला सोंग म्हणतील कारण काय आहे की हा विवेकच नाही आहे. एका ठिकाणी तर सोयराबाईसारख्या सामान्य संतांनी, सामान्य स्त्रीने सांगितलंय, विवेकाची ठरेल ओल ऐसे बोलावे बोल. म्हणजे आपण काय करतोय त्याच्या सगळ्याची जाणीव आणि स्पर्श अंतरंगाला पाहिजे. मी शब्द वापरले आहेत, जाणीव आणि स्पर्श. आपल्याला फक्त बाह्य स्पर्श करायची अभ्यास आहे. मी याला स्पर्श केला, मी त्याला स्पर्श केला, मी हा स्पर्श येऊ शकतो की हा माझा पती आहे, हा माझा पुत्र आहे, हा माझी बहीण आहे, ही माझी हे आहे. आपलं एवढं ज्ञान आहे की डोळे जरी बांधले असल्याने हात लावला की ओळखतो ही व्यक्ती कोण आहे. पण तुम्ही स्पर्शाने ओळखताय, मग तुम्ही अंतरंगामधून भगवंताला कसं ओळखणार? तर त्याचा स्पर्श कसा आहे तर ते कधी कळलं का? हा विवेकाने प्राप्त होतो. विवेक या शब्दाचा अध्यात्मातला अर्थ फार सुंदर आहे की प्रसन्नपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक आपण आपल्याला श्री भगवंताशी जोडण्याचा प्रयत्न करणे. विचार करा की ती 24-25 वर्षाची मुलगी, आई वडिलांच्याकडे राहिलेली, आनंद घेणारी, सगळं त्याच्या मोकळ्या मनाने वागणारी, ते झाड उपटून जसे तसं दुसऱ्याच्या घरात लावलं जातं आणि कोणाची बायको होते, एकदम जबाबदाऱ्या सगळं घेते, तर त्यावेळेस ती कसं करत असेल? तिला विवेक असतो, ती फक्त पती आणि बाकीच्या गोष्टी याच्यामध्ये विवेक बरोबर करते आणि त्यातून ती पुढे जाते. तसा आपल्याला भगवंताच्या बाबतीमध्ये, अंतरंगामध्ये, गुरूंच्या बाबतीमध्ये, अंतरंगामध्ये, आध्यात्मिक बाबतीत अंतरंगामध्ये हा विवेक आला पाहिजे की मी तू. आणि ह्या ठिकाणी एकनाथ महाराजांचं फार छान सांगितलंय. एकनाथ महाराज या मीतूपणामध्ये म्हणतात की मीतूपणाची झाली बोळवण आणि एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. जोपर्यंत मी आणि तू ह्या पणा नष्ट होत नाही तोपर्यंत भगवंताची ओळखच होत नाही. आणि हे बाजूला करावं आणि एक गोष्ट पक्की डोक्यामध्ये ठेवा,
ज्ञानेश्वर महाराज आज्ञावाला सांगतायत की तू हा विचार विवेके शोधावा, गोविंद हा ध्यावा याची देही. तो आतमध्ये बसलेला तोच गोविंद आहे, मूर्तीमध्ये किंवा अन्य कुठे बसलेला आहे अशा भ्रमात नको राहू. तो म्हणजे काहीतरी वेगळा आहे, त्याला काहीतरी आकार आहे, तो काहीतरी वेगळा आहे, भ्रमात नको राहू. अरे हा परमात्माच आहे. अरे जो परमात्मा द्रौपदीच्या दुःखाच्या वेळेला वस्त्र बनून आला होता, जो परमात्मा भुकेच्या वेळेला स्वतः भुके राहून एक पान खाणारा होऊन आला होता, जो परमात्मा युद्धाच्या वेळेला सारथी म्हणून आला होता, त्याच परमात्म्याने प्रत्येक प्रसंगामध्ये पांडवांना आणि सगळ्यांना वाचवलं आहे. त्यामुळे तो परमात्मा कोण आहे? तो याच देही आहे. तुम्ही आतल्याला ओळखा. एकदा का आतल्याला ओळखलं ना की जगाला ओळखायला वेळ लागत नाही. एकदा एक कन्सेप्ट तुमची क्लिअर पाहिजे की तुम्हाला नेमकं कोणत्या रस्त्याने जायचं आहे. एक उदाहरण सांगतो आपल्याला की भर दुपारी 12 वाजता टळटळीत उन्हामध्ये एक बाई लेकराला कडेवरती घेऊन रस्त्यावरती उभी होती. भर दुपारी 12 वाजता टळटळीत उन्हामध्ये एक बाई लेकराला घेऊन रस्त्यावरती कडे उभी होती. सारखी पदराने घाम पुसत होती. ते पोरगं मोठ्या मोठ्या रडत होतं. तेवढ्या ठिकाणी एक एस टी येते. ती एस टी आल्यानंतर ती पॅ 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 तर ती हात करते एस टीला. एस टीवर ड्रायव्हर म्हणतो की स्टॉप तर नाही आहे, पण म्हातारी बाई आहे, तिला बसवायला पाहिजे गाडीमध्ये. कोणाचं आहे? गाडी थांबते. कंडक्टर येतो, दरवाजा उघडतो. काय बाई कुठं जायचं आहे? म्हणजे एस टी कुठं चालली आहे? ती बाई म्हणतो, बाबा म्हणतो चिपळूणला चालली आहे. चिपळूणला. बरं, मग पुढं कुठं जाणार आहे? बाई तुला जायचं आहे कुठं? काही नाही, जरा पंपम वाजव ना. म्हणे का? म्हणजे ते पंपम वाजवलं की माझ्या नातवाला जरा बरं वाटतं, म्हणून मी तू उभे राहिले की पंपम आली बघ, पंपम पंपम वाजव ना. तो इतका वैतागला, तरी जोरात धाटकड आपटला आणि गाडी निघून गेली. मला नक्की खात्री सगळ्यांना हसू आलं. मग आपण देवापुढे असंच करतोय ना. देव भेटला तर जरा असं असं करून दाखव ना, जरा खायला आणून दे ना, जरा हे दे ना, त्याला ते दे ना. आणि मग जशी ती बाई लहान मुलाला खेळण्यासाठी गाडी थांबवते, तसं परमात्म्याला वाटतं की आम्हाला हाक झाल्यानंतर एवढं काम कर ना, माझी नात 10वीला आहे, माझा मुलगा आला आहे, त्याचं हे होते, त्याचं ते होते, ते करून दे ना, माझी मुळव्यात काही बरी होत नाही, थोडी बरी होऊ देत ना. काय मागितलं परमात्म्याला? अशी गोष्ट होती. तर आम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये मी तू विचार सोडा, परमात्म्याच्या विजय डोक्यात धारण करा आणि लक्षात घ्या की परमात्मा कुठं लांब नाही आहे. परमात्म्याला पाहण्यासाठी लांब जावं लागत नाही. तर परमात्मा हा या देहामध्येच आहे. आणि एकदा का त्या देहाशी तुम्ही एकरूप झालात, एकदा का या देहाबरोबर तुम्ही एकरूप आणि समरस झालात, पण तो संसारिक समरससुद्धा असेल तर तुम्ही संसारामध्ये खूप अडकता. पण ही जर आध्यात्मिक समरसता असेल तर तुम्हाला ह्याच देहामध्ये परमात्म्याचं दिव्य दर्शन व्हायला वेळ लागत नाही. हाच देह जो आहे हा परमात्म्याची दिव्य अनुभूती देतो. म्हणून गोविंद हा ध्यावा याची देही. तुम्ही जे काय नाम घेत आहात, तुम्ही रामाचं नाव घ्या, कृष्णाचं नाव घ्या, गुरुमंत्राचं नाव घ्या, देवी देवतांचं नाव घ्या, पण त्याचं चिंतन तुम्ही आत्मारामाशी हृदयाशी करा की तो आतमध्ये आहे, मी त्याचं चिंतन करतोय. तो आतमध्ये आहे, मी त्याचं चिंतन करतोय. तो आतमध्ये आहे, मी त्याचं चिंतन करतोय. तो कोणतरी वेगळा आहे, मी कोणतरी वेगळा आहे, याच्यामध्ये जाऊ नका. ज्ञानेश्वर महाराज आता थोडं आध्यात्मिक लेव्हलवरती पुढे पोहोचलेल्या माणसांसाठी अजून एक गोष्ट सांगतात. तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सूर्यदळी उगवला सूर्य जैसा. तुम्ही भगवंताला एका विशिष्ट पद्धतीच्या जपाच्या माध्यमातून, एका ध्येयातून जपायला जाल, प्राप्त करायला जाल, किंवा नित्यनिरंतर ध्यानाच्या माध्यमातून तुम्ही वेगळ्या प्रकारे जपायला जाल, किंवा ध्याता म्हणजे वेगवेगळ्या स्तोत्रांच्या किंवा उद्गाराच्या उच्चाराच्या माध्यमातून तुम्ही त्याला ध्येय ध्याता ध्यानातून समर्थ करायला जाल, तर या ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटीपेक्षा तो वेगळा आहे. खूप ध्यान केलं म्हणजे देव भेटतो, खूप जप केल्याने देव भेटतो, खूप काहीतरी केल्याने देव भेटतो, असं अजिबात नाही. तुम्हाला एक सांगू का, सूर्य ज्या वेळेला हजारो किरणांनी 12 वाजता प्रकट होतो आणि लाखो हजारो किरण त्याची पडतात आणि संपूर्ण भूमी तप्त करतो, हा वैशाख महिन्याचा सूर्य आहे. ह्याचं तेज किती असेल? तर हे तेज भगवंतांच्या तेजापेक्षा 1% आहे.
असे 1000 सूर्य ते एका उगवले तर किती तेज होईल, एवढं त्या भगवंताचं तेज आहे. सहस्रदळी उगवाला सूर्य जैसा. तर तुम्ही ध्यानात आणि चिंतनात आणि जपातून तुम्ही कुठं आणणार आहात? ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या कारागृहात प्रकट झाले होते, भागवतामध्ये वर्णन केलं आहे की भगवान परमात्मा अंगठ्या एवढेच होते, पण त्या तेजाने ते कारागृह पूर्ण 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 भरलं होतं. त्यावेळेला पहिल्यांदा वसुदेव ऐक्षत, वसुदेवांनी पाहिलं. मग त्याने काय स्तुती केली, मग देवकीने बघितलं, देवकीने काय स्तुती केली, आणि भगवान बभो प्राकृत शिशु, याला भगवान प्राकृत शिशु झाले. प्राकृत म्हणजे तुम्हा आम्हाला समजणारी भाषा. ज्या वेळेला लोकल लँग्वेजमध्ये बोललं तर पटकन कळालं, तसं प्राकृत शिशु बाळ झाले, मांडीवरती आले, कळणारी भाषा की देव मांडीवरती आला. बाळ झालं म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये बाळाची फिलिंग झाल्या, भावना आल्या, कृष्णाला बाळ म्हणून बघायला लागले. पण तो होता कोण? देवी सुरसरस्य. ज्या वेळेला काळ रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण रणांगणात होते, त्या अर्जुनाने बघितलं की 1000 सूर्य इतकं तेज त्याचं आहे, आणि तो सगळ्यांना खातोय. यथा नदीनाम भूंब वेगा समुद्र वेवा मुखा द्रवंती तथा तवामी नरवीर लोका विश्यंती नाशाय समृद्ध वेगा. हा थोडं तेज होतं. ज्या वेळेला शिशुपालाने भगवंतांचे अपराध केले, त्यावेळेला नारदाने 7व्या स्कंदात सांगितले त्या युधिष्ठिर महाराजांना की त्या भगवंताचं तेज एवढं दुस्सह होतं की कोणी बघू शकत नव्हतं. भगवान जेव्हा दर्शन देतात, ध्रुव बाळाला पण भगवंताला पाहता आलं नाही. भगवान जेव्हा दर्शन देतात त्यावेळेला ते दर्शन सामान्य नजरेला, सामान्य माणसाला, सामान्यतः ते न पेलणारा असं आहे. आपण नेहमी एक पद म्हणतो, त्या पदामध्ये आपण म्हणतो आडियेंच्या इंदुल्ला दोषंगीला पोडी पोडी आई कलवा नाही. त्याच्यामध्ये पुष्कळ सांगितलं की देवा तू डोळ्याच्या एका कोणातून माझ्याकडे बघ, तेवढी दृष्टीत मला सहन होईल. एक बाकी शलाका, छोटीशी शलाका, तू पूर्ण योग्य माझ्याकडे कृपा करशील तर मला ते सहन काही ताकद पण नाही आहे. तर गुरु जे मला देत आहेत ते ध्यान किंवा नाम, ते दान भगवंताचं जे दान आहे, तो माध्यान्नीला आकाशामध्ये सूर्य प्रकट झाल्यानंतर जेवढं तेज आहे, असे 1000 सूर्य एकत्र करावेत, तेवढं तेज भगवंताचं आहे. आपण विचार करतो या सूर्याच्या 1,00,000 आकाशातला सूर्य आहे, त्या सूर्याच्या 1,00,000 एवढ्याच भागाचं स्फोट हिरोशिमा आणि नागासाकीवरती केला गेला होता. अणुस्फोट म्हणून त्याचं नाव आहे. पण त्याच्यामध्ये केवढा मोठा भूभाग जळाला होता, अर्ध जपान जळालं होतं. 1,00,000. मग त्याचं पूर्ण एक सूर्य धरला तर किती आहे? आपण म्हणतो की सूर्यावरती रोज नित्य हजारो लाखो स्फोट होतात आणि त्यामुळे पृथ्वीवरती उष्णता वाढते, कमी होते. किती अब्ज वर्ष, प्रकाश वर्ष आपण लांब आहोत, तरी एवढा परिणाम होतो. मग असा एक सूर्य, असे 1000 सूर्य आल्यानंतर काय तेज असेल? कांट बिलीव्ह. आपल्याला त्याचा विचारही करू शकत नाही आपण. तर तुम्हाला एक सांगतो की ध्येय धात्या ध्यान त्रिपुटी, तुम्ही जे काय करत आहात तर त्यापेक्षा भगवंत खूप वेगळा आहे. हो, त्याला सगळ्याची काही गरज नाही. त्यापेक्षा तुम्ही त्याला मनापासून शरण जाणे. तस्मात कारुण्य भावेने रक्ष रक्ष परमेश्वर, जे भगवंताला म्हणतात ना की भगवंता तुझ्या प्रेमाच्या कृपेने माझ्याकडे बघ. खूप झालं. अर्जुनाने फक्त एवढीच गोष्ट विनंती भगवंताला केली होती की कार्पण्य दोष पहत स्वभाव हा पृच्छामी त्वाम धर्म समूढ चेता ये श्रेयस्या निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. अर्जुनाने एक शब्द वापरला होता की कार्पण्य दोष. माझ्यामध्ये एक दोष आहे, तो कार्पण्य दोष. म्हणजे माझं मन आज स्थिर नाही, माझं मन एका डिरेक्शननी विचार करू शकत नाही, माझ्या मनाला दोष आहे, मी आय एम इन डिप्रेशन. कार्पण्य दोष पहत स्वभाव. आणि मनुष्य असल्याकडे माझा स्वभाव पण तसाच झालाय विचित्र. मी माझ्या सुखाचा माझ्या पुरताच पाहतोय, पण मी काय करावं हे मला आज कळत नाहीये. म्हणून पृच्छामी त्वाम धर्म समूढ चेतः, मी धर्ममार्गावरती पण किम कर्तव्य मूढ झालेलो आहे. म्हणून मी तुला विचारतो, यस श्रेयस्या निश्चित भृतन्मे, माझ्यासाठी निश्चित श्रेयस्कर मार्ग कोणता आहे हे भगवंता तुम्हाला सांग. शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम, मी शिष्य आहे, मी तुला शरण आलेलो आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, मी शिष्य आहे, शरण आलो आहे. यापेक्षा तिसरी गोष्ट महत्त्वाची, प्रपन्न, मी प्रपन्न आहे. तुला दया करण्यासाठी, कृपा करण्यासाठी मी प्रपन्न आहे, मी पात्र आहे. म्हणजे पात्र म्हणजे मी गलित गात्र आहे. तू मला पात्र करून घे, माझ्यावरती कृपा कर. खूप प्रेमाने ज्यावेळेला त्याने प्रपन्न म्हणून म्हटलं त्याला भगवंताला आनंद झाला. गीतेला प्रारंभामध्येच म्हटलेलं आहे, प्रपन्न पारिजाताय स्तोत्र वैतिक पाणये, ज्ञानमुद्राय कृष्णाय प्रपन्न पारिजाताय
त्यामध्ये तोत्र वैतरिक पान आहे. तर गीतामृत दुहे नमा. प्रपन्न माणसांच्यासाठी भगवंतांनी गीतारूपी दुधाचं दोहन केलेलं आहे. मग हीच गोष्ट लक्षात घ्या की ध्येय ध्याता ध्यान या सगळ्याच्या पलीकडचा तो भगवंत आहे. तो एकदा प्रकट झाल्यानंतर त्याच्या सूर्याला जसं लाखो किरण करोडो तेज किरण आहेत, त्याचे हजारो सूर्य एकत्र काय तेवढं त्याचं तेज आहे. तुम्ही त्याच्यापर्यंत विचारही करू शकत नाही. त्यापेक्षा विचार हा करा की मी भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या सामान्य मुंगीच्या पावलाने कसं चालावं. पण असं चालावं की जे भगवंताच्या दिशेनेच पाऊल पडेल. पण मी खात्रीपूर्वक समजून घ्यावं की मी मुंगीचं पाऊल आहे. मी धावत पळणारा कोणी असू शकत नाही. मी फार मोठा नाही आहे. मी एका छोट्या मशकापेक्षाही बारीक आहे. माझी ताकद नाही आहे. पण तो एवढा कृपाळू आहे की जो कोणी त्याच्याकडे जातो, त्याच्या दिशेने प्रयत्न करतो, त्यांनी 4 पावलं चालावं, तो हजारो पावलं चालत येतो. विसरू नका. तुम्ही हरिपाठ करा, तो तुमच्याकडे हजारो पावलं चालत येईल. तुम्ही एवढंच विचार करा, मी ध्यान करू का, मी योग करू का, मी तप करू का, मी जप करू का, या त्रिपुटीच्या पलीकडे जा. तू एकच कर, सकाळ संध्याकाळ हरिपाठ कर. सकाळी केला म्हणजे मोकळा झाला असं नको समजू. जेव्हा आठवेल तेव्हा हरिपाठ कर, जेव्हा आठवेल तेव्हा हरिपाठ कर, जेव्हा आठवेल तेव्हा हरिपाठ कर. की त्यावेळेस काय होईल तर हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. तू हरिपाठाशी स्थिर झाला ना, बाकी काहीही करायची गरज नाही. तू हरीला पाठ कर. मग हरिपाठ म्हणजे तरी काय आहे? गुरुने दिलेल्या नामाचा शांत चित्ताने, घाई न करता, कुठेही फार मोठा आवाज न करता, गोंधळ न घालता, शांत चित्ताने अंतरंगात जप करावा. माऊली म्हणतात, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. ज्ञानी माणसांसाठी सांगितलेलं हे तिसरं कडवं आहे. कुठल्या तरी विचारात पडू नका की मी असं केलं म्हणजे तो होईल, मी त्याला हे दिलं म्हणजे नाही. तो कशानेही संतुष्ट होत नाही. तुमच्या सततच्या शांत चित्ताने त्याला खूप रटतं. दिवा शांतपणे तेवतो तेव्हा तो निवांत असतो. तो निवांत असतो म्हणून त्याला आयुष्य आहे. त्याला आयुष्य आहे तो इतरांना प्रकाश देतो. अंतरंगाला निवांत करा. त्यातली तळमळ, कळकळ, वळवळ, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, या सगळ्याला कुठे मर्यादा घाला आणि अंतरंगामध्ये त्या पांडुरंगाचं ध्यान करा. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जाग्रत स्वप्नी सुषुप्नी जाग्रत स्वप्नी पांडुरंग. अशाप्रमाणे आपण केलं पाहिजे. पडले वळले इंद्रिया सकाळा, भाव तो निराळा नाही तुझा, या पद्धतीने गेलं पाहिजे. आणि ज्ञानेश्वर महाराज हे ऐकल्यानंतर आपल्याला भीती वाटेल किंवा अजून काहीतरी मनामध्ये विकल्प संकल्प येतील किंवा आपण परमार्थामध्ये कुठे आहोत वगैरे वगैरे आपल्याला घाबरायला होईल. त्याचं उत्तर 4थ्या चरणात सांगतात. ते सगळ्यात मोठं आश्वासन आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज माऊली आहे, म्हणून ती आई आहे. आपल्याला मांडीवरती घेते, कुरवाळला माथा कुरवाळते, मस्तकाचं अवघरण घेते, खांद्यावरती हात ठेवते, छातीवरनं हात फिरवते. घाबरू नको. धडधड होती ना, आईने छातीवर हात ठेवला की धडधड आपोआप थांबते बालकाची. पडलेलं स्वप्न, भीती, दोष सगळे नष्ट होतात. आई छक्त छातीवरती हात फिरवते. ज्ञानेश्वर महाराज छातीवरती म्हणजे हृदयावरती म्हणजे आत्मारामाला स्पर्श करून सांगतात की ज्ञानदेव म्हणे नयनातील रूप. इतकं सोपं सांगितलं ना, याच्या इतकं सोपं जगात करू कुठलंही नाही. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. तू ज्याला ज्याला पाशील ना तेही गोविंदाचंच रूप आहे. तू जे जे बघणार आहेस ते भगवंतच आहे. ज्ञानदेव म्हणे नयनातील रूप. तू डोळे उघडल्यानंतर ज्याच्याकडे पाशील तो परमेश्वरच आहे. आज देव या रूपामध्ये आलेला आहे. ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाला मोह पडला होता, त्याला मोहातून दूर करण्यासाठी भगवंताने तेवढ्या गोपाळांचं, तेवढ्या गाईंचं, वासरांचं, शिंगी, पावा, काठी, चपला, कपडा तेवढी रूपं धारण केली होती. आणि भगवंतानी विराट रूप धारण करून अर्जुनाला मनाला आनंद दिला आणि गोपाळांनाही आनंद दिला आणि ब्रह्मदेवाला पण भय पाडलं. तसे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणे नयनातील रूप. तू डोळ्यांनी जे जे पाहतोयस ना, किंवा एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या डोळ्यातल्या ज्योतीवरती जर काजळी आली ना, ज्याला मराठीमध्ये भुरी आली म्हणतात, भुरी, एक पातळ पडदा येतो, तरी आपल्याला पुढचं फिकट फिकट दिसायला लागतं. डॉक्टरकडे जावं लागतं. मग डॉक्टर काय करतं, ती भुरी कापावी लागेल म्हणतात. मग लेझरच्या साह्याने ती भुरी दूर करतात. ती भुरी दूर केली की छान दिसायला लागतं. त्याच्या पुढचं पायरी, आपल्या डोळ्यामध्ये एक प्रकारचे घाणीचा गोळा तयार होतो,
एक प्रकारचं लिक्विड फॉर्ममध्ये म्युकस तयार होतो आणि म्युकस हळूहळू त्याचा तो ग्रँड फॉर्ममध्ये पक्का होतो आणि त्यापासून एक बारका गोळा तयार होतो, त्याला म्हणतात मोतीबिंदू. हा ज्ञानज्योतीवरती आला की परत दिसायला बंद होतं. मग डॉक्टर काय करतात, फोर्सेबली आपले डोळे उघडे ठेवून तर त्यातला मोतीबिंदू काढतात. मोतीबिंदू काढला आणि तिथे विशिष्ट प्रकारची लेन्स बसवली की आपलं चक्क दिसायला लागतं. पण त्याच्या पुढे गेलेले आहात आणि डोळ्याचा काचबिंदू झाला असेल तर कोण तुम्हाला दुरुस्त करेल? कोण दुरुस्त करील? तर तुम्ही समजून घ्या, ज्ञानदेव म्हणे नयनातील रूप. जे जे पाहतोय ना ते ते रूप सगळं भगवंत आहे. आणि या नाव चितपद तुम्ही जाणा. ते चितपद म्हणजे जी जी पाहणी शक्ती, पदार्थ पाहणी शक्ती भगवंताने दिली आहे ना, तुम्ही जो जो पदार्थ पाहू शकता ती शक्ती आहे ना, ती शक्ती ब्रह्मरूप शक्ती आहे. डोळ्याला सवय करा, भगवंताला पाहीन, सद्गुरूंच्या रूपाला पाहीन, परमात्म्याच्या रूपाला पाहीन, मी फक्त पांडुरंगाला पाहीन. हा काय सुंदर रूप आहे. डोळे मिटल्यानंतर माझ्या डोळ्यापुढे तो दिसला पाहिजे. हा काय सुंदर रूप आहे, किती गोड आहे, किती सुंदर आहे. आणि ते सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय माझ्या, हे अखंड आपल्या हे मनामध्ये आलं पाहिजे. असे महाराज तीच गोष्ट आम्हाला सांगतात की या नावचितपद तुम्ही जाणा. ज्याला कोणाला उघडलेल्या डोळ्यांसमोर दिसणाऱ्या गोष्टीतला भेद न दिसता ते भगवंतांचं स्वरूप दिसतं. ब्रह्मसत्यम जगन्माया हे नवी विचार जातो आणि सगळ्या ब्रह्मांडामध्ये भगवंतच भरलेला आहे. भरला घनदाट हरी दिसे, हे ज्याला कळतं ना त्याचं नाव आहे ज्ञानदेव म्हणे नयनातील रूप या नावचित पद तुम्ही जाणा. पुन्हा हे लक्षात घ्या, कोणाचा हा देह, कोणाचे हे रूप, हा देह कोणाचा, देह हा कोणाचा, हे रूप कोणी दिलेलं आहे, हा देह कोणाचा आहे. आत्मारामाला सगळं माहिती आहे. तू कुठून आलास, काय आलास, उगाच डोक्याला त्रास घेऊ नकोस. मी कोण, तू कोण, ते कोण, हे कोण, हा द्वैताचा विचार सोडून दे. तू याला तू विवेक लाव, विवेकाचे कर आणि अंतरंगामध्ये गोविंद भरलेला आहे, त्या गोविंदाचं तू ध्यान कर. एकच सांगतो की ध्येय ध्यात्या ध्यान त्रिपुटीपेक्षा तो भगवंत खूप वेगळा आहे. भगवंताचं जर स्वरूप खरं सांगू तुम्हाला तर एका वेळेला आकाशामध्ये उगवलेल्या हजारो सूर्यांचे त्याच्यात प्रचंड तेज आहे, ते पाहणं स्वाभाविक शक्य नाही. त्यापेक्षा एक सोपं रूप सांगतो की सगळ्यांच्यामध्ये परमात्मा आहे, लक्ष अभ्यास करा आणि तुम्ही डोळे उघडल्यानंतर तुमच्या नयनाच्या ज्योतीला जे दिसतं ते भगवंताच्या कृपेनेच दिसतं. त्याची कृपा आहे म्हणून डोळ्याला दिसतं. त्याची कृपा संपली की डोळ्याला दिसण्याचं होतं. मग त्याच्या कृपेने जे जे दिसतंय ना, जे जे भेटे रूप ते ते मानजे भगवंत त्या रूपाला बघा. आणि याचंच नाव आहे चितपद, म्हणजे याचंच नाव ब्रह्मस्वरूप होणं आहे, याचंच नाव भगवंताला प्राप्त करणं आहे, याचंच नाव आत्मारामापर्यंत आपण जाऊन पोहोचणं आहे, याचंच नाव सद्गुरूंची सेवा करणं आहे आणि याचंच नाव भगवंताची भक्तीही करणं आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून वाणीला विश्राम देतो. खूप चिंतन करा. त्याच्याशिवाय हा हरिपाठाचा जो महत्त्वाचा सांगितलेला मार्ग माऊलींचा आहे, हा लक्षात यायला आपल्याला थोडासा अभ्यास करायला पाहिजे. आणि अभ्यासाने कुठलीही गोष्ट अशक्य नाही. फक्त अभ्यास आणि अभ्यास आणि अभ्यास. अभ्यासामध्ये ध्यास आहे, ध्यास घेऊन अभ्यास करा. भगवंत तुमच्यातच आहे आणि तोही बाहेर येऊन तुम्हाला भेटण्यासाठी, दर्शन देण्यासाठी उत्सुक आहे. त्या भगवंताच्या चरणावरती मस्तक ठेवून वाणीला विश्राम देतो. तत्सत सद्गुरुचरणार्पणमस्तु. कुंडली गवरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री दत्तात्रय जनार्दन, श्री एकनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. जय गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.